उद्धव ठाकरेंचा एकीकडे वाढदिवस साजरा होतोय। शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीमध्ये पोहोचलेले आहेत। त्याचमध्ये स्वतः राज ठाकरे देखील मनसे नेत्यांसोबत जे आहेत ते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। अनेक वर्षांपासूनची चर्चा होती की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित येणार, परंतु मेळावा देखील झाला, परंतु राज ठाकरे थेट नेत्यांसमवेत मातोश्रीवर जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत आहेत। अनेक पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी बाहेर उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः राज ठाकरे आलेत। एवढ्या वर्षांपासूनची अनेक शिवसैनिकांची इच्छा होती, पण आम्हाला सर्वांनाच आनंद आहे। या ठिकाणी आमची चर्चा चालली होती की राजसाहेब आलेत, 15 मिनिटं की आपला उशीर होईल। मी मला 15 काय मी 2 तास पण उभे इथे आवडते उभे राहू, जेणेकरून या दोघांचा संबंध चांगला प्रकारे हो आणि महाराष्ट्राला चांगला एक आदेश जावा, एक महाराष्ट्रामध्ये एक संदेश चांगला जावा आजच्या वाढदिवसानिमित्ताने, हेच बोलायचं मला। चर्चा कुठेतरी युतीच्या चर्चा कुठेतरी थांबल्या होत्या, परंतु थेट मातोश्रीवरती येऊन राज ठाकरे शुभेच्छा देत आहेत। तुम्ही कसं पाहताय? इलेक्शन वेळ आहे, परंतु 2 भाऊ एकत्र आले याचा आनंद आम्हाला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला झालेला आहे। आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद आहे की 2 भाऊ एकत्र आले, ठाकरे कुटुंब एकत्र आलं आहे आणि त्याचा आम्हाला सर्वात खूप आनंद आहे। आणि त्या बाकी गोष्टी युती वगैरे ते उद्धवसाहेब ठरवतील, त्याप्रमाणे आम्ही मान्य करणार। आपण पाहतोय की नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे। स्वतः भास्कर जाधव स्वतः आता आतमध्ये गेलेले आहेत, त्यांनी देखील चांगली प्रतिक्रिया दिली आहे। त्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर सर्वांना आनंद आहे। तुम्ही कसं एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहता या भावांच्या भेटीकडे? आनंदाचा विषय तर नक्की आहे। दोघेही भाऊ एकत्र आले ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला अपेक्षित असलेली गोष्ट आहे। सध्याच्या काळामध्ये हे दोघ्या भावांचं एकत्रीकरण, यांचं एकत्र नेतृत्व हे निश्चितपणे महाराष्ट्राला पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आहे। कारण शेवटी तो ठाकरे ब्रँड आहे आणि ठाकरे ब्रँड हाच महाराष्ट्राचा एकमेव पर्याय आहे आणि आम्ही सगळे शिवसैनिक त्याच्या आतुरतेने वाट बघतोय। निश्चितपणे महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं काम या दोन्ही बांधवांच्या नेतृत्वातून निश्चितपणे होईल एवढा पण विश्वास आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही सगळे तिथे आलेलो आहोत। उद्धवजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम महाराष्ट्राच्या वासियांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आहेत आणि भविष्यात ते नेतृत्व महाराष्ट्राला तारून नेईल हा विश्वास देखील आमच्या मनात या ठिकाणी आहे। तुम्ही कसं पाहताय? अनेक वर्षांपासूनची सर्वांची शिवसैनिकांची इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र यावे, मराठी मेळाव्यामध्ये एकत्र आले होते, पण आता थेट राज ठाकरे जे आहे ते मातोश्रीत आले। दोघं बंधू एकत्र आले, सगळ्या महाराष्ट्राला आनंदच झालेला आहे। त्याच्यामुळं आता पुढील काळामध्ये काय आहे ते सगळ्या जनतेला समजेल, एवढ्याच आम्ही शुभेच्छा देतो उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने। महाराष्ट्रामध्ये दोन्ही भाऊ एकत्र येणं काळाची गरज आहे, कारण महाराष्ट्र धर्म टिकवणं, महाराष्ट्रामध्ये जे अन्याय होतोय, जे दिल्लीवरून जे अन्याय होत आहेत ते नाहक अन्याय आहेत। सगळे कारखाने, सगळे जॉब बाहेर जात आहेत। जर हे दोघे भाऊ एकत्र झाले आणि पुढे इलेक्शन कॉन्टेस्ट केले तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये बदल घडून येईल आणि खरोखर महाराष्ट्रीयन लोकांची सत्ता इथे महाराष्ट्रामध्ये येईल। थँक्यू। आपण पाहतोय की सर्व शिवसैनिकांमध्ये आनंद आहे। अनेक शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर बाहेर प्रतीक्षित आहेत, परंतु आतमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे। त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण मातोश्री परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती बाबत, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।